गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। कालच्या रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास दिंडोरी शेजारी सीड फार्म येथे मोटरसायकल व मारुती अल्टोचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 7 जण जागेवर मृत्युमुखी पडल्याची बातमी समोर येते। नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार दिंडोरी येथे सीड फार्मच्या समोर मोटरसायकल स्वाराला नाशिककडून येणाऱ्या अल्टो कारने वाचवण्याच्या नादात धडक दिली व रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यामध्ये मारुती अल्टो कार उलटल्याने गाडीमध्ये असलेले 3 पुरुष व 3 महिला तसेच एक बालक खड्ड्यातल्या पाण्यात बुडून जागेच ठार झालाय असे वृत्त आहे। तर दिंडोरी वणी रोडवर रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे खोदले असून त्यामधील मुरुम कंत्राटदारांनी काढून नेलेला आहे, परंतु पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचते व यामुळेच अपघात होत आहे। तसेच पाण्यात बुडाल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान सर्व अपघातग्रस्त मृत्युमुखी पडलेले रहिवासी दिंडोरी तालुक्यातीलच असल्याचं समजतं। परिसरातील नागरिकांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालय येथे मोठी गर्दी केलेली आहे। अपघातस्थळी महामार्ग पोलीस, दिंडोरी पोलीस स्टेशन व कळवणचे DYSP सूर्यवंशी साहेब यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। खासदार भास्कर भगरे यांनीही अपघातस्थळी भेट देऊन ग्रामीण रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली आहे। नातवाचा वाढदिवस साजरा करून नाशिकहून गावी परतणाऱ्या या 7 जणांचा दिंडोरीजवळ झालेल्या दुचाकी अल्टो कारचा अपघात होत गाडी बाजूला खड्ड्यात जात त्यातील पाण्यातून बाहेर येता न आल्याने सर्वजण ठार झाले। मृतांमध्ये आई, वडील, मुलगी, जावई, नातवाचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।